वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे आपण सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नुकताच सीटीईटी या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाल्याचं दिसून येते. त्यांनी सीटीईटी ही परीक्षा क्वालिफाय केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहे. यामध्ये आपण कम्पेअर करणार आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या दोन्ही परीक्षांमध्ये जे पात्र होण्याचे पर्सेंटेज आहे किंवा विद्यार्थ्यांची संख्या आहे यामध्ये खूप मोठी तफावत आहे, खूप मोठा फरक आहे. जर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत यांची संख्या तुलनेने खूप जास्त कमी आहे आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे यामध्ये खूप जास्त विद्यार्थी संपूर्ण देशभरातून या परीक्षेमध्ये सहभागी झाले, त्यांनी परीक्षा दिली आणि ते परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 क्वालिफाय देखील झालेले आहेत. तर यांची संख्या किंवा पर्सेंटेज दोघांच्या तुलनेमध्ये हे जास्त दिसून येत आहे. मग यावरून आपण आज तुलना करणार आहोत की नेमकी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जास्त सोपी आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जास्त कठीण आहे किंवा सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये ही जी कंपॅरेटिव्हली डाटा आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. तो डाटा देखील आपल्याला पाहायचा आहे आणि तुमचा यामध्ये काय अनुभव आहे तो जास्त महत्वाचा आहे. तुम्ही देखील शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली असेल किंवा नसेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा जी महाराष्ट्र राज्याची आहे सीटीईटी आहे या दोन्हीपैकी कोणती परीक्षा तुम्ही जरी दिलेली असेल तर तुमचा काय अनुभव आहे तो देखील तुम्हाला कमेंटमध्ये नोंदवायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल महत्वपूर्ण अपडेट. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, सीटीईटी 2025चा जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का या परीक्षेमध्ये 25% विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. 25%. आणि जर तुम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसोबत याचं जर कंपॅरिझन केलं तर महाटीईटीचा जो निकाल होता यावर्षीचा तो जास्तीत जास्त 10 ते 11% पर्यंतच विद्यार्थी यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे का की महाटीईटी परीक्षा ही जास्त कठीण असते केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीच्या तुलनेमध्ये? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमचा अनुभव काय तो देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आता आपण सीटीईटीचे जे आकडे आहेत त्याबद्दल डिटेल माहिती घेऊया. बघा, पेपर 1 जो आहे तो आपल्याला माहिती आहे 1ली ते 5वी साठी असतो. या 1ली ते 5वी साठी जो काही पेपर 1 होता यासाठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं पेपर 2 साठी आणि एकूण किती विद्यार्थ्यांनी पेपर 1 आणि पेपर 2 साठी रजिस्ट्रेशन केलं? बघा, यामध्ये पेपर 1 साठी संपूर्ण देशभरातून 12,11,611 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, रजिस्ट्रेशन केलं होतं. तसेच पेपर 2 साठी 21,56,459 म्हणजे पेपर 2 जो 6वी ते 8वी साठी आहे त्याचं रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे तुलनेने पेपर 1च्या. ठीक आहे. आणि टोटल पेपर 1 आणि पेपर 2 चे मिळून एकत्रितपणे संपूर्ण देशभरातून किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला? तर 26,49,129 विद्यार्थी संपूर्ण देशभरातून या परीक्षेसाठी नोंदणी केलेले होते. आता एक परीक्षेच्या दिवशी पर्यंत बरेचसे विद्यार्थी यामध्ये परीक्षेला काही कारणास्तव जात नाहीत. तर परीक्षेला किती जण बसलेत? तर पेपर 1 मध्ये 12,11,611 पैकी केवळ 10,65,410 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि पेपर 2 साठी ज्यांची नोंदणी झाली होती ते होते 21,56,459. त्यापैकी 18,67,428 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि एकूण विद्यार्थी परीक्षेला दोन्ही पेपरचे मिळून किती बसले? तर 26,49,129 पैकी 23,24,625 विद्यार्थी पेपरला बसले. हे दोन्ही परीक्षा मिळून पेपर 1 आणि पेपर 2. आता यामध्ये पेपर 1 ला किती विद्यार्थी क्वालिफाय झाले, पेपर 2 ला किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि टोटली किती स्टुडंट या क्वालिफाय झाल्याचे आढळून आले हे आपण पाहत आहोत. पेपर 1 मध्ये जसे की तुम्ही पाहिले 10,65,410 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या 10,65,000 पैकी 3,58,937 म्हणजे जवळजवळ 3.5 लाख म्हणजे 3,59,000 विद्यार्थी किती पैकी 10,65,000 पैकी 3,59,000 विद्यार्थी फक्त क्वालिफाय झाले
आणि याचं पर्सेंटेज जर बघितलं तुम्ही तर ते 33.69 33.69% विद्यार्थी हे परीक्षेत पेपर 1 मध्ये क्वालिफाय झाले. 33% विद्यार्थी हा आकडा खूप मोठा आहे मित्रांनो. आता पेपर 2 मध्ये बघा 21 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आणि त्यापैकी 3,46,738 विद्यार्थी यामध्ये पास झालेले आहेत. म्हणजे जर आपण तुलना केली सीटीईटी पेपर 1 आणि सीटीईटी पेपर 2 मध्ये तर कोणत्या पेपरमध्ये त्यांची पात्र होण्याची संख्या जास्त आहे तर पेपर 1 मध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पास झाले. पेपर 2 मध्ये मात्र थोडासा येथे डाटा काय दिसतोय कमी झालेला दिसतोय, तर पर्सेंटेज थोडं कमी झालेलं आहे की नाही. तर या ठिकाणी क्वालिफाय होणारी संख्या जी 6 ते 8 साठी थोडी कमी आहे, पण या दोन्हीचं जर टोटल केलं आपण पेपर 1 आणि पेपर 2 तर दोन्ही मिळून आपण बघू शकतो या ठिकाणी 25.68 विद्यार्थी 25.68% स्टुडंट हे सीटीईटी परीक्षेच्या एकंदर पेपर 1 आणि पेपर 2 मिळून क्वालिफाय झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो. तुम्ही देखील याच्यामध्ये असणार आहात. तुम्ही देखील जर यामध्ये पास झालेले असाल, क्वालिफाय झालेले असाल तर आताच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जो काही प्रतिक्रिया आहे, स्कोअर आहे तो देखील नक्की नोंदवा. बघा मित्रांनो, आता इथे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे क्वालिफाईंग पर्सेंटेज आहे ते खूप जास्त आहे आणि इथे आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये त्याचं क्वालिफाय होण्याचं जे प्रमाण आहे ते अर्ध्यापेक्षाही कमी होताना दिसून येते. म्हणजे याचा अर्थ असा दिसून येतो की महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षेची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा अनुभव देखील आहे, त्यांनी मला मेसेज देखील केलेले आहेत. त्यांनी सांगितलंय की सर तुम्ही मागच्या वेळेस जे शिक्षक पात्रता परीक्षेच्या वेळेस आमचे व्हिडिओज घेतलेले आहेत, आम्हाला जे काही मुद्दे सांगितले, जे पॉईंट सांगितले त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. त्यांनी तो पेपर कॉन्फिडेंटली सोडवला आणि ते शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात पास झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही देखील जर शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ऑथेंटिक आणि अनुभवपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल मित्रांनो, विश्वास ठेवा. बघा आता हा जो डाटा आहे महाराष्ट्राच्या शिक्षक पात्रता परीक्षेचा, याचं जर आपण मागच्या परीक्षेची तुलना केली तर त्यावेळेस फक्त 3 ते जास्तीत जास्त 5% विद्यार्थी क्वालिफाय होत होते. म्हणजे महाराष्ट्राच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी परीक्षेला बसतात त्यापैकी फक्त 3 ते 5% विद्यार्थी क्वालिफाय होत होते. या वर्षीची जी परीक्षेची काठिण्य पातळी आहे ती थोडी कमी देखील करण्यात आली होती महाटीईटीची, तरी देखील यामध्ये फक्त 11% विद्यार्थ्यांचा आकडा हा क्वालिफाय याच्यामध्ये दिसून येत आहे. मग याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे का की महाराष्ट्राची शिक्षक पात्रता परीक्षा आपण पासच होऊ शकत नाही? अजिबात नाही मित्रांनो. असे अनेक विद्यार्थी आहेत, असे अनेक माझे मित्र आहेत की ज्यांनी सांगितलेलं आहे की सर तुम्ही देखील आम्हाला जे व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं, ज्या नोट्स व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड केल्या होत्या त्याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. तुम्ही देखील अशाच या गोष्टीचा फायदा घेऊ शकता आणि क्वालिफाय होऊ शकता मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला यासाठी पॉझिटिव्ह राहायचं आहे. यस, सर्वात महत्वाचं म्हणजे की बी पॉझिटिव्ह आणि मी हे करू शकतो यासाठी तुम्हाला तुमच्यावर विश्वास असायला पाहिजे. पण केवळ आत्मविश्वासानेच तुम्ही परीक्षा पास व्हाल का? तर नाही, याच्यासाठी अनेक गोष्टी लागत आहेत. त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने जे काही अभ्यासक्रम आहे तो समजून घेऊन त्यास तयारी देखील करायची असते. तर ह्या तयारीसाठी आपण वेळोवेळी व्हिडिओज बनवत असतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तुम्हाला देखील याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. तर आजचा हा जो व्हिडिओ याच्यावरून आपण हाच निष्कर्ष काढूया की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तुलनेने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेपेक्षा थोडी इझी आहे, ज्यामुळेच एवढा मोठा डाटा, एवढा मोठा आकडा, एवढे मोठे विद्यार्थी इथे क्वालिफाय होताना दिसून येत आहेत. तुम्हाला याचा बद्दल काय वाटते हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि तुमचा अनुभव त्या कमेंटमध्ये आला त्याच्यावरून आपण आणखीन देखील निष्कर्ष काढू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.